नमस्कार मित्रांनो, मी सूर्यवंशी ज्ञानेश्वर स्वागत करतो आपल्याच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, ई-श्रम कार्ड धारकांना 2 लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे व ते लाभ कसं मिळणार आहे व कुठे अर्ज केल्याने काय होणार आहे, सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व असेच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। तर मित्रांनो, ई-श्रम कार्ड हा 2024-25 म्हणजेच 2023 मध्ये आलेला एक ई-श्रम कार्ड एक योजना होती मित्रांनो भारत सरकारद्वारे। तर मित्रांनो, आता या पोर्टलवरती आपण आलेलो आहोत मित्रांनो। तर ऑनलाईन अर्जाची माहिती जाणून घेणार आहोत आपण। या पोर्टलच्या मदतीने राज्य केंद्रशासित प्रदेशामध्ये काम करणाऱ्या संघटित तर मित्रांनो, या अंतर्गत कोणतेही घरगुती कामगार किंवा संघटित क्षेत्रातील कामगार स्वतःची नोंदणी करू शकतात। श्रम पोर्टल 30 व्यापक व्यवसायातील तर मित्रांनो सुमारे 400 व्यवसायांतर्गत नोंदणी सुरू प्रदान केली जाणार आहे मित्रांनो। तर त्यासमोर तुम्हाला ई श्रम कार्डाचे खूप सारे फायदे इथं होणार आहेत व तसेच तुम्हाला जर ई श्रम कार्ड नसेल तर मी ती सुद्धा इथं स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। तर मित्रांनो, ई श्रम कार्डासाठी अर्ज सुरू झालेले आहेत। तसेच तुम्ही या कार्डद्वारे असंघटित क्षेत्रातील कामगारांना 60 वर्षानंतर पेन्शन, मृत्यू विमा, अपंगत्व झाल्यास आर्थिक मदत मिळू शकते व तसेच कार्डाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना संपूर्ण भारतात वैध 12 अंकी भेटणार आहे। तर ई श्रम कार्डाचे फायदे काय राहणार मित्रांनो, इथं असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर दर महिन्याला 3000 रुपये तुम्हाला इथं मिळणार आहेत व 2 लाख रुपयांचा मृत्यू विमा आणि कामगाराचे अशंत अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांची आर्थिक मदत तुम्हाला इथे देण्यात येणार आहे मित्रांनो। व तसेच इथे झाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही लाभार्थ्यांचा अपघातामुळे मृत्यू झाल्यास तिच्या जोडीदाराला सर्व फायदे दिले जातील। हेच फायदे जे लाख रुपये व 2 लाख रुपये मिळतील। तर तुम्हाला मित्रांनो, तो ई श्रम कार्डाने हेल्पलाईन नंबर सुद्धा इथे जारी केलेला आहे। तर तो नंबर आहे 144344। तर 40434 हे नंबर तुम्हाला टोल फ्री आहे। सोमवार ते रविवार तुम्ही कॉल करू शकता। तर मित्रांनो, याच्यानंतर तुम्हाला मी ना एक पोर्टल बद्दल मी सांगणार आहे। श्रम कार्ड नवीन जर तुमचं काढलं नसेल तर तुम्ही हे स्टेप फॉलो करू शकता। आधार कार्ड आणि कॅप्चा कोडशी लिंक केलेला मोबाईल नंबर एंटर करा आणि ओटीपी पाठवा बटनावर क्लिक करा आणि मोबाईल नंबर नंतर एक ओटीपी पाठवला जाईल, तो ओटीपी एंटर करा आणि ओटीपी एंटर केल्यानंतर तुम्ही आधार लिंकशी कनेक्ट करू शकता। व असेच जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर पूर्ण व्हिडिओ मी बनवणार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।